जे ॲलोपॅथी डॉक्टर होते, तुम्हाला ती जी वेळ आली होती त्यावेळेचे त्याचे लक्षणं काय होते आणि त्या लक्षणांना धरून त्या ॲलोपॅथी डॉक्टरांचं म्हणणं काय होतं? त्याची लक्षणं अशी होती की त्याला नाकाने श्वास नाही घेता यायचा. बरोबर. ॲडेनॉइड्स म्हणून ते सांगायचे की ते काढावेच लागतील म्हणून. मग श्वास घेणं तर बंदच होतं त्याचं. तोंडाने श्वास घ्यायचा, आ करून घ्यायचा, घोरायचा रात्रीचा घोरायचा, खूप घोरायचा, घाबरून जायचो आम्ही की एवढा जोरात कसं काय हे करतोय तो असं. मग आता म्हणजे हे लक्षण सगळ्यात जास्त मोठं होतं त्याचं, की रात्रीचं जे जोरात घोरणं, श्वास नाही घेता यायचा, तोंडानेच घ्यायचा, जे येतं ते नाकाने बंद होतं वा पॅक होतं. कंटिन्यू त्याचे होठ खूप कोरडे राहायचे आणि जेवायला पण खूप वेळ लागायचा त्याला. मग आता त्याला नाकाने श्वास पण घेता येतो जेव्हापासून ट्रीटमेंट त्याच्या हाताने पण जेवतोय. म्हणजे त्याच्यावर त्यांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? त्यांनी ते ॲडेनॉइड्स काढायचेच आहेत, थेरपी करायला सांगितली होती ना, ऑपरेशन सांगितलं. बरोबर. मग याच्याने तुमचं ऑपरेशन हे आता 3rd टाइम तुम्ही येत आहे आय थिंक माझ्याकडे. 3 ते 3.5 महिन्यांची ट्रीटमेंट त्याची झाली. त्याच्यामध्ये त्याला ती गरज पूर्णता गेली. तो आवाज बंद झाला का त्याचा? झोपेत जो यायचा तो मोठ्याने, त्याचा आवाज पूर्ण बंद झाला तो आवाज. त्यानंतर त्याच्यात काय काय बदल दिसले? त्याला नाकाने श्वास घेता येतो, तो जेवतो, व्यवस्थित खेळतो, नॉर्मल मुलांसारखा करतोय आता. हा, सांगतो का? सांग ना तुला. मला छान तुला काय काय वाटलं अजून औषध घेऊन? माझ्याकडे हे औषध त्यांच्याकडे बघून चांगलं वाटायला छान वाटतंय का आता? मग तू सांग ना भाऊ, तुझा रील्स बनवतोय मी. सांग ना. कसं वाटतं तुला? कसं वाटायला लागलं? एकदम भारी आहे ना आता? छान वाटतं का? आता मी खेळतो, रडतो, भांडतो. वाटतं ना आता? शाळेत नाही.